नमस्कार. कलाधिपती गणरायाच्या उत्सवात आपण आपल्या आनंदाचं पान या वाचनानंदाच्या कार्यक्रमाचं नवं पान उलगडूया. मी भारती सहस्रबुद्धे. खरं तर आपल्या कथा वाचनाची किंवा कथा ऐकण्याची सुरुवात होते ती आपल्या संस्कृतीत रुजलेल्या पौराणिक किंवा रामायण महाभारतातल्या कथांपासून. गणपती आपला आवडता देव होतो तो लहानपणी ऐकलेल्या कथांमुळेच. पण त्या कथांपेक्षाही वेगळ्या कितीतरी कथा आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये आहेत. त्या रंजक पद्धतीनं गेल्या काही वर्षात समोर आणणाऱ्यात आघाडीचं नाव आहे ते लेखक देवदत्त पटनायक यांचं. या गणेशोत्सवात अशाच पौराणिक कथा नव्या स्वरूपात मांडणाऱ्या पुस्तकाविषयी आपण गप्पा मारणार आहोत, थेट देवदत्त पटनायक यांच्याशीच. त्यांच्या नव्या पुस्तकाचं नाव आहे द स्टोरीज वी टेल. तर या पुस्तकाविषयी आणि अर्थात कलाधिपती गणपतीविषयी आपण गप्पा मारूयात पटनायक सरांशीच. पटनायक सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. पौराणिक कथांची आणि वेगवेगळ्या पौराणिक कथांची गोडी तुम्ही नव्या पिढीला वाचकांना नव्याने लावली. आणि म्हणजे एकीकडे ओरड असताना की किती वाचलं जातं, खूप कमी वाचलं जातं का, अशा पद्धतीच्या चर्चा असताना तुमची पुस्तकं मात्र खूप वाचली जातात, खपतात असं म्हणायलाही हरकत नाही, खूप विकत घेतली जातात. तर अशा वेळी हे नवीन पुस्तक येत आहे त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. द स्टोरीज वी टेल हे जे पुस्तक होता इंग्लिशमध्ये हे आहे आणि मग हे मराठीत आहे. तर कोविडचं सुरुवात जेव्हा झाले होते त्यावेळी वी वर इन लॉकडाऊन, काय करायचं, लोकांना बोर वाटत होतं आणि असं खूप फिअर होतं की माहित नाही काय होणार, कुणाला काही माहित नव्हतं. तर अर्ली डेज मध्ये मी असं एक टी टाइम स्टेल असा एक प्रोजेक्ट सुरू केला होता की 3 वाजता मी लोकांना स्टोरीज सांगणार, काही टॉपिकवर, काही असं असं काही थीम नव्हता, असंच कुठल्याही टॉपिकवर माझ्या जितकंही असं टाइमपाससाठी मी ठरवलं की रोज मी एक स्टोरी असं काहीतरी विचार याच्यावर करणार. तर असं 72 डेज मी केलं. त्याच्यानंतर मी बंद केलं कारण मला माहित नव्हतं की 2 वर्ष चाललेले कोविडचं. पण 72 डेज केलं आणि खूप हिट झालं ते टी टाइम टेल्स म्हणून आणि खूप लोकांना आवडलं. तर लोकांनी सांगितलं की तुम्ही त्याचं पुस्तक बनवा. आणि बेसिक कॉन्सेप्ट काय होतं की कथांचं व्हॅल्यू काय आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्टोरीज. आम्ही स्टोरीज ऐकतो पण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज असतात आणि त्याच्यावर मी असं एक हे रिफ्लेक्शन सांगू शकतो, माझे विचार, टिप्पणी वगैरे वगैरे, कॉमेंट, व्ह्यूज असं आहे. मला आहे की सध्या आपण म्हणजे गणेशोत्सव साजरा करतोय. गणपती हा लहान मुलांपासून सगळ्यांचा आवडता देव होतो तो कथांमुळेच. कथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत गणपती पोहोचतो आणि मग तो मला कुठला बाप्पा आवडतो तर गणपती बाप्पा आवडतो इथपर्यंत ते येतं. पण त्या कथांच्या पलीकडे हा जो उत्सव आहे याच्याकडे कसं बघायचं? बघा, गणेश उत्सव केव्हा होतो? ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होतं. म्हणजे पाऊस संपत असेल, मग नारळ पौर्णिमा असतो आणि देन दे से की आता पाऊस कमी होणार आणि जे निसर्ग आहे तो हिरवा रंगाचा होतो. हिरवा रंग म्हणजे ते गौरीचं रंग आहे. तर गौरी पूजा होणार आता, कारण ती आता गौरी म्हणजे निसर्ग, प्रकृती. आणि शी इज वेअरिंग अ ग्रीन साडी. तर ती आईचं रूप मध्ये ती येते आणि हर चाइल्ड जे गणेश आहेत, गणेश आणि गौरी दोघांचं मी पूजा करतो. महाराष्ट्रामध्ये, कोकणमध्ये, अलिबागमध्ये, सगळीकडे दिल वर्शिप गौरी. आणि हे गौरी आणि गणेश पूजा म्हणजे इट इज नाव. आता शरद येणार आहे, ऑटम येणार आहे, पाऊस संपला, आता क्रॉप्स आले, हार्वेस्ट झाला, धनधान्य संपत्ती आली, लक्ष्मी आली. आणि लक्ष्मी आली म्हणजे सगळ्यांना बरं आहे, कारण आता तुमच्याकडे धन आहे, तर यू हॅव एक्स्ट्रा कॅश तुमच्याकडे आहे, वृद्धी झाली आहे. तर आता बघा ना, वृद्धी, सिद्धी हे शब्द बघा, वृद्धी, सिद्धी, रिद्धी. मग आता पैसे झाले तर यू आर हॅपी, तर तुम्ही एन्जॉय करणार, म्युझिक ऐकणार, टीव्ही शोज बघणार, गोष्ट ऐकणार, म्हणजे सरस्वती सुद्धा आली. तर हे सगळे जे विचार आहेत इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह ऑस्पिशियस टाइम सुरू झाला, म्हणजे शुभ आहे, आता शुभ आरंभ झाला. आणि याच्यासाठी मी गणेशला इथे स्थापित करतो की आता सुरुवात झाली, आमचं पाऊस संपला, चातुर्मास आता संपणार लवकर आणि मग दसरा, दिवाळी, हळूहळू पितृपक्ष, त्याच्यानंतर दसरा, त्याच्यानंतर दिवाळी आणि मग चातुर्मास संपलं ते मग वैकुंठ एकादशी होणार आणि ते चातुर्मास संपलं आणि ते वारकरीचं जे यात्रा सुद्धा संपणार. ते एक पिरियडचं एक हे
एक चिन्ह आहे, तर की सुरुवात होणार, नवीन वर्ष सुरुवात होणार. खरंच म्हणजे गणेशोत्सवासारखा जो सण आहे तो आनंद देणारा सण आहे. पण मला पुन्हा एकदा पटनायक सर तुम्हाला पुस्तकांच्या आपल्या जगाकडे आणायचं आहे. मी म्हणजे माझ्या ओपनिंगमध्ये सुरुवातीला असं म्हटलं की एकीकडे ओरड होत असते की पुस्तकं वाचली जात नाही, वाचन आपलं कुठेतरी हरवलंय. असं असताना मायथॉलॉजी सारखा जो विषय आहे तो तुम्ही पॉप्युलर केला तुमच्या पुस्तकांच्या माध्यमातून. आणि मला कल्पना आहे की सगळ्या वयोगटातली जी लोक आहेत ती तुमची पुस्तकं वाचतात, आवर्जून वाचतात. मग त्यात काही फिक्शन्स पण आहे, मी स्वतः तुमचे फिक्शन्स वाचलेले आहेत, आणि काही अशा पद्धतीने जे मायथॉलॉजिकल स्टोरीज सांगणारे पुस्तकं आहेत. तर तुम्हाला काय जाणवतं की म्हणजे काय क्लिक झालं? कारण एक काळ असा होता की अशा पद्धतीने मायथॉलॉजिकल स्टोरीज वाचणं काही फारसं म्हणजे फॅशनेबल नव्हतं, पण ते तुम्ही पॉप्युलर केलेलं आहे. तर ते तुमचं निरीक्षण काय आहे या सगळ्याच्या मागचं? माझं हे आवड होतं, हे लोकांसाठी मी केलं नाही, माझ्यासाठी केलंय. मला आवड होतं की हे आणि मी जेव्हा वाचलं, रामायणचे वेगवेगळे व्हर्जन्स होते, महाभारतचे वेगवेगळे व्हर्जन्स होते. मी जसं सांगितलं की फक्त संस्कृत नाही, प्राकृतमध्ये आहे, हिंदी भाषामध्ये आहे, ओडिया भाषामध्ये आहे. आणि मला हे कळलं की जसं महाराष्ट्र, मी आता माझा जन्म मुंबईत झाला आणि आय कॅन स्पीक अ लिटल मराठी, आणि पण मी बॉम्बेचा आहे. पण इथलं जी गोष्ट आहेत, जसं विठ्ठलांचं गोष्ट आहेत, खंडोबाचे गोष्ट आहेत, ते ओडिसामध्ये मी गेलो तर त्यांना काहीच माहित नव्हतं. आणि इथे लोकांना जगन्नाथ बद्दल काही माहित नव्हतं. तिथलं ते परंपरा काय, तिथलं की स्टोरीज काय, ओडिया रामायण म्हणजे काय, ओडिया महाभारत म्हणजे काय. तर मला कळलं की आम्ही सांगतो की भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय आख्यान, पण पश्चिमच्या लोकांना पूर्वच्या माहित नाही, पूर्वचं पश्चिमला माहित नाही. नॉर्थ इंडियामध्ये त्यांना वाटतं की फक्त रामचरितमानस एकच एक ग्रंथ आहे. त्यांना भावार्थ, मराठी भावार्थ रामायण बद्दल काही माहित नाही. त्यांना साऊथ इंडियन रामायण बद्दल काही माहित नाही. तर मी सांगितलं की आय शुड हेल्प पीपल अंडरस्टँड की बघा, आमच्या भारतात फक्त ते एक कृत ग्रंथ नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सण आहेत, फेस्टिवल्स आहेत, रिच्युअल्स आहेत, गोष्ट आहेत, कथा आहेत, मौखिक परंपरा आहे, लिखित परंपरा आहे. तर आय शोड माय क्युरिओसिटी की माझ्यामध्ये जी जिज्ञासा आहे, क्युरिओसिटी आहे, मी त्याला व्यक्त केलं. आणि लोकांना ते आवडलं की त्यांना सुद्धा पाहिजे की कोणीतरी शोध करून आम्हाला दाखवा की आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे हे वेळ नाही हे सगळं रिसर्च करायला. तर मी काय करतो की मी रिसर्च करतो तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी मॅगी नूडल्स बनवून देतो. सो यू कॅन एन्जॉय द मॅगी नूडल्स. मी करून देतो सगळं, काम माझं आहे. आणि आय डिडंट रिअलाइज लोकांना इतकं आवडणार की आणि आणि सगळे म्हणत होते की हे शास्त्र अगदी कठीण आहेत, हे वेदांत, वेद. मी जेव्हा मला वाटलं की हे काय असं कठीण नाही, इज नथिंग डिफिकल्ट, इट्स व्हेरी सिम्पल. फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते कसं व्यक्त करतात, तुम्हाला त्याच्यावर विचार करावा लागतो. हे काय असं इट इज नॉट अ डिफिकल्ट सब्जेक्ट. आमचं भारतीय परंपरा सोपं आहे, इट्स व्हेरी सिम्पल आणि इट्स व्हेरी नॅचरल, की प्राकृतिक असतो, सिम्पल असतो. तर मी हे जेव्हा हे व्यक्त केलं, लोकांपर्यंत हे दाखवलं की बघा, स्टोरीचं रहस्य हा आहे, रावण म्हणजे हा, हनुमान म्हणजे हा. गणपती, अच्छा, नॉर्थ इंडियामध्ये गणपतीला आम्ही सांगतो की तो गृहस्थ जीवन आहे, त्यांची 2 बायको आहेत, रिद्धी सिद्धी किंवा वेगवेगळे नाव आहेत. पण साऊथ इंडियामध्ये गणपतीला ब्रह्मचारी लोक सांगतात की तो ब्रह्मचारी आहे. तर हे वेगवेगळे जे व्हेरिएशन्स आहेत आमच्या परंपरामध्ये, आमच्या वर्ल्डमध्ये, ते लोकांना हे आवडलं की अरे, इंडियामध्ये इतकं व्हरायटी आहे. जस्ट लाईक यू लाईक टू इट फूड ना. मला मुघलाई, मराठी क्विझिन, कोंकण क्विझिन, देश क्विझिन, गुजराती क्विझिन, पंजाबी क्विझिन, तसंच आमच्या आख्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आख्यान आहेत. आणि हे लोकांना दाखवायची माझी इच्छा होती आणि लोकांना आवडलं हे. इट इज जेन्युइन स्कॉलरशिप. आणि पण मी सोपं केलं. आय डिडंट वॉन्ट टू मेक इट अकॅडमिक आणि अगदी PhD लेवलचं नाही आहे. अगदी सोपं, चिल्ड्रन फॉर्म अँड प्रॅक्टिकल कसं आहे. लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे इकॉनॉमिक्स. दुर्गा म्हणजे काय? पॉलिटिक्स. सरस्वती म्हणजे काय? फिलॉसॉफी. सिम्पल. तर आमच्या जीवनमध्ये जर आमच्याकडे पैसे आहेत, आमच्याकडे पॉवर आहे आणि आमच्याकडे नॉलेज आहेत,
तर हे 3 पाहिजे आम्हाला. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा म्हणजे ते 3 देवी झाले ना आमचं. आणि गणपती का पाहिजे? म्हणजे आमच्या घरी सगळ्यांच्या प्रॉब्लेम असतात, विघ्न असतात, प्रॉब्लेम असतात. तर आम्ही नेहमी सुरुवातीला ओल्ड डेजमध्ये काय करतात, हायवे नव्हता. तर ते काय करत होते, हायवे नव्हता तर ते हाती पुढे पुढे चालत होता. आणि तो हाती जिथे जात होता तो मार्च करत जात होता, तर एक रस्ता बनत होता. आणि तसं ते विघ्न काढण्यासाठी आम्हाला हाती पाहिजे, हत्ती पाहिजे. आणि हळूहळू ते विचार आला की गणपती आम्हाला पाहिजे आमच्या आयुष्यात. आणि गणपती म्हणजे फक्त ते एक गजचं रूप आहे, गजाननचं रूप आहे, पण ते मोठं पोट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे वृद्धीचं यक्ष सिंबल आहे. आणि मग तिथे एक नाग आहे, नागच्या बरोबर एक उंदीर आहे. नाग आणि उंदीर तर यांचे तर दे आर एनिमीज, शत्रू आहेत ते. गणपती बाप्पा आले की ते दोघे शांत होतात. आणि हे विचार करायचे की कसं शांत होतात, त्यांचं शत्रुता कशासाठी आहे? कारण त्यांच्यामध्ये एक नाग आहे, त्याला भूक लागली आहे, त्याला जेवण पाहिजे. आणि उंदीर जेवण आहे. आणि उंदीर बघतो की गणपतीच्या हातात मोदक आहे, तो जेवण आहे. तर जेव्हा आमच्यामध्ये एक महत्वाकांक्षा असतो, मग आम्हाला काहीतरी म्हणजे भूक होगा तो भोग चाहिए. तर आमचं हे भोगसाठी आम्ही काम करतो, पळतो. आणि पण जेव्हा पप्पा येतात आमच्याकडे, गणपती येतात, मग आम्ही शांत होतो. कारण आमचं भूक जे आहे ते आम्ही इतकं प्रसन्नता होतो आमच्यामध्ये, की जे आजचं जे हंगर आहे, ते भूक आहे, महत्वाकांक्षा आहे, ते मिटतो. आणि मग भोगचं आम्ही विचार करत नाही. आणि जेव्हा भोगचा विचार करत नाही, तेव्हाच हिंसा बंद होतो आणि अहिंसा होतो. हा विचार गणपतीमध्ये आहे. तर बघा कसं एक मूर्तीतून, एक प्रतीक आणि एक विचार आणि कथातून किती म्हणजे एकदम कॉम्प्लिकेटेड टॉपिक सिंपल होतो. नाही, आणि म्हणजे घरोघरी गणपती बाप्पांची च्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते, पण हा विचार जो आहे की एक शांतता प्रत्येक व्यक्तीला, घरातल्या प्रत्येक माणसाला देण्यासाठी गणपती आपल्या घरी येत असतात, हा खूप उत्तम आणि खूप वेगळा विचार आहे. सर, पण आता जो मी प्रश्न विचारला होता त्यालाच लागून प्रश्न विचारते की तुम्ही लहान मुलांचा आणि युवा पिढीचाही उल्लेख केला की त्यांना पण तुम्ही जे लिहिता अगदी सोप्या भाषेत ते खूप आवडतं. त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? खरं तर जेनझी म्हणतो आपण, मिलेनियल्स म्हणतो आपण, त्यांना तुम्ही या सगळ्या कथांकडे कसं वळवलं? बघा, कथाचं निर्माण कसं झालं की मनुष्यामध्ये जेव्हा निराशा असतो, टेन्शन असतो, असुरक्षता असतो, तेव्हाच आम्ही मंदिरात जातो, नाहीतर नाही जात. कोणी जात नाही मंदिरात. पण जेव्हा आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम झाले, ऑब्स्टिकल झाले, काहीतरी विघ्न झाला, घडत नाही, जॉब मिळत नाही, लग्न होत नाही, मॅरेजमध्ये प्रॉब्लेम झाला, करिअरमध्ये प्रॉब्लेम झाला, एक निराशा येतो की पेरेंट्स डोंट अंडरस्टँड मी. हे नॉर्मल इश्यूज आहेत. आणि ह्याच्यासाठी कथाचं निर्माण केलं गेलंय. कथा हे भोग आहे, एक प्रकारचं भोग आहे, मानसिक भोग आहे. इट इज ए फूड फॉर माइंड अँड फॉर द हार्ट, आमच्या हृदयासाठी. तर लहान असो की मोठं असो, कोणी असो, सगळ्यांमध्ये काही ना काही असुरक्षता असतो, इन्सिक्युरिटी असतो. आणि मी ते इन्सिक्युरिटीला मी सांगतो की अच्छा, त्याला भूक लागली आहे. आणि मी त्याच्यासाठी जसं नैवेद्य देतात आम्ही देवताला, तसंच मी कथाचं नैवेद्य देतो माझ्या प्रेक्षकांना, माझ्या रीडर्सला, की बघा, तुम्हाला भूक लागली आहे, तर माझं हे पुस्तक आहे, हा भोग आहे तुमच्यासाठी. आणि हे वाचून तुम्हाला तृप्ती जे आहे ते अनुभव होणार. आणि मी असं विचार करून लिहितो की माझे जे रीडर्स आहेत त्यांना काहीतरी पाहिजे. दे आर अनहॅपी पीपल. आणि मी सांगतो की माझ्यामध्ये जे प्रॉब्लेम्स होते हे कथानी सॉल्व्ह केलं. तसंच हे कथा तुमच्या जीवनात जे प्रॉब्लेम आहेत सॉल्व्ह करणार. काही ना काहीतरी विचार येणार तुमच्याकडे, अँड यू विल सॉल्व्ह युअर ओन प्रॉब्लेम्स. कारण हे जे स्टोरीज आहेत हे आमचे पित्रांचं आमचं इनहेरिटन्स आहे ना. इट इज अ इनहेरिटन्स. हे माझं गोष्ट नाही आहे, नॉट माय स्टोरीज. दीज आर फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स आमच्या देशात, आणि नॉट जस्ट आवर कंट्री, एव्हरीवेअर इन द वर्ल्ड ही स्टोरीज. तर इट विल हेल्प अस. एक थेरपी सारखं आहे. तर माझं मी सांगतो ना, ज्ञानचं नैवेद्य.
हे तुम्ही नैवेद्य म्हणता, मी म्हणेन की कथारूपी खाऊ असतो जो वेगवेगळ्या पिढ्यांना तुम्ही देतात. तर तो म्हणजे आता आपण पुस्तकांच्या कार्यक्रमात गप्पा मारतोय सर, त्यामुळे आपण शेवटाकडे गप्पांच्या जात असताना अगदी ऑब्व्हियस माझा प्रश्न आहे की हा जो कथारूपी खाऊ आहे म्हणा किंवा तुमची नवीन पुस्तक आहे, तर सध्या पाईपलाईन मध्ये कुठली आहे? येत्या कालावधीमध्ये आम्हाला काय नवीन वाचायला मिळणार आहे? तर इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. तर हार्पर कॉलिन्सचं हरप्पावर मी पुस्तक लिहिलं आहे. हरप्पा सिव्हिलायझेशन, सिंधू घाटी सभ्यतावर. तर याच्यावर मी एक पुस्तक लिहिलंय की इथे कथा, आमच्याकडे ते त्यांचं लँग्वेज आम्हाला माहित नाही, पण त्यांचे आर्किटेक्चर बघून, त्यांचे आर्ट बघून काही कथा आहेत का, इज देअर ए स्टोरी देअर, तर त्याच्यावर विचार करतो मी आणि त्याच्यावर असं एक पुस्तक लिहिलंय आणि इलस्ट्रेट सुद्धा मी केलंय. सर मला म्हणजे नेहमी हा प्रश्न पडतो की तुमची पुस्तकं तुम्ही इंग्रजी भाषेत लिहिता आणि मग ती ट्रान्सलेट होतात, मराठी वाचकांपर्यंत पोहोचतात आणि ती मोठ्या संख्येने, म्हणजे जवळपास सगळीच पुस्तकं मराठी भाषेत येतात. तुम्ही मुंबईकर आहात, तर म्हणजे असं काही आहे का की आता मी मराठीतनंच लिहिणार आणि मराठी वाचकांना देणार, अशा पद्धतीचं काही? नाही, इतकं माझं मराठी इतकं चांगलं नाही आहे. तर आय डोंट थिंक माझ्यामध्ये इतकं कॅपॅसिटी. मी ओडियामध्ये लोक म्हणतात, मी ऍटलीस्ट मराठी बोलू शकतो. आम्ही पटना आहे, मी ओडिसाचा आहे, पण मी मराठी, जसं मी तुमच्या बरोबर मराठीत बोलतोय, मी ओडिया बोलू शकत नाही. मी प्रायव्हेटली बोलू शकतो, पण कॅमेरावर ओडिया बोलू शकत नाही. तर हे मुंबईत राहणार, हे इंडियन नातं आहे, मी नवीन इंडियन्स आहेत. नाही सर, फक्त गंमत म्हणूनच हा प्रश्न विचारला होता. खरं तर तुम्ही अशाच पद्धतीने आम्हाला गोष्टी सांगत राहाव्यात. या सगळ्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आज आनंदाचं पानसाठी वेळ दिलात म्हणून खूप आभार. थँक्यू सो मच. वाचक प्रिय पुस्तकांविषयी जाणून घेणार आहोत पुण्याच्या भावार्थची कीर्ती जोशी हिच्याकडून. आपण आपल्या आनंदाचं पानच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतोच. तसंच ही जी पुस्तकांची दालनं आहेत ती देखील अनेक उपक्रम करत असतात आणि हाच प्रयत्न करत असतात, जो की अत्यंत स्तुत्य आहेत. नमस्कार, मी कीर्ती जोशी. TWJ फाउंडेशनच्या भावार्थमधली टॉप 5 पुस्तकं बघूया. या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजेच महाभारतातील 108 अद्भुत रहस्य. समर यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि त्यांनीच त्याचं प्रकाशन केलेलं आहे. यामध्ये महाभारताच्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. कौरवांचा जन्म असेल किंवा अशी अनेक रहस्य आहेत महाभारतातली, ती या पुस्तकामध्ये उलगडलेली आहेत. याच्यामध्ये श्लोक आहेत आणि त्यांचे अर्थ आणि चित्रासहित या गोष्टी रूपात हे सगळं मांडलेलं आहे. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच मक्तूब द अल्केमिस्ट. या पुस्तकाचे लेखक पाउलो कोएल्हो यांचंच हे दुसरं पुस्तक आहे. आनंदी जीवन आणि त्या जीवनात जगण्याची सूत्र असं या छोट्या छोट्या गोष्टींमधून या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. याचा अनुवाद डॉक्टर सुचिता नंदापूरकर यांनी केलेला आहे. यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच स्वरस्वामिनी आशा भोसले यांची गाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणारं असं हे व्यक्तिमत्व आणि याच व्यक्तिमत्वाबद्दल 90 जणांनी यामध्ये लेख लिहिलेले आहेत. त्या 90 लेखांचं संकलन, संपादन असं केलेलं हे पुस्तक. यामध्ये त्यांच्या आयुष्यातल्या घटना, असे वेगवेगळे प्रसंग आपल्याला वाचायला मिळतील. प्रत्येकाच्या संग्रही असावं असं हे पुस्तक आहे. यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच असत्यमेव जयते. भारताच्या इतिहासाची दिशाभूल असं हे पुस्तक आहे. अभिजित जोग यांनी हे पुस्तक लिहिलंय. भीष्म प्रकाशनाने या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक ते म्हणजेच अग्निपंख. आपल्या सगळ्यांचेच आवडते व्यक्तिमत्व ते म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि यांचं हे आत्मचरित्र आहे. माधुरी शानबाग यांनी या पुस्तकाचा मराठीतून अनुवाद केलेला आहे. विंग्स ऑफ फायर हे त्याचं इंग्रजी पुस्तक आहे. तर हे पुस्तकही इतकं प्रेरणादायी आहे आणि कुठल्याही क्षेत्रात काम करताना या पुस्तकाचा अतिशय सुंदर उपयोग होतो. तर ही या आठवड्यातली 5 पुस्तकं आहेत. भावार्थमध्ये चिपळूणच्या दालनामध्ये, कोथरूडच्या दालनात ही पुस्तकं आहेत. व्हॅनमध्ये सुद्धा ही पुस्तकं अवेलेबल आहेत. तसंच एक नवीन गोष्ट म्हणजे शाळेतल्या मुलांची सहल आपल्या भावार्थच्या दालनात आली होती आणि अशीच पुस्तकांच्या जगाची सफर जर तुमच्या मुलांना घडवायची असेल तर तुमच्या शाळेतली मुलं ही तुम्ही भावार्थला घेऊन येऊ शकता आणि त्यांना पुस्तकांच्या जगात आणून त्यांना पुस्तकांचा अनुभव देऊ शकता. धन्यवाद. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणराज. या गणपतीच्या उत्सवात आपण वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा असं ठरवूया. आम्ही तुम्हाला नव्या पुस्तकांविषयी माहिती देतच राहू. तुम्हीही वाचत राहा. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.